कर्ज रूपाने हे सरकार चालवते आहे आणि त्या कर्जाची परतफेड महाराष्ट्राच्या जनतेकडून घ्यायला आपण लावतात आणि महागाईच्या रूपाने जनतेचे खिसे तुम्ही लुटतात आहात असा हा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून तुमची खडखडाट यामध्ये स्पष्ट होते आहे। अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं की लाडकी बहीण वगैरे सगळे विषय आपले याच्यात आले, त्यांनाही पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं आपण सांगितलेलं आहे। 1400 कोटी रुपये आपण या पुरवणी मागण्यामध्ये टाकलेले आहेत। आपण सांगताय की आम्हाला लाडक्या बहिणीनं जिंकवलं, खरं तर लाडक्या बहिणीचं मत आपण समजूनच घेतलं नाही। मी ताई तुम्हाला बोलणार नाही होता, दादाच राहिलं असतं तुम्ही त्यांनाच बरोबर सांगितलं असतं, दोन्ही माझ्या ताईंना नाही सांगितलं। पण जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो निवडणुकीत, लोक म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी म्हणाल्यात की आम्हाला 1,500 रुपये दिलेत, पण अशी महागाई वाढवली आणि तेही सणासुदीमध्ये वाढवली, 5,000 रुपये आमच्या खिशातून यांनी काढून घेतले। हे बेईमान भाऊ आहेत असं आमच्या लाडक्या बहिणी सांगायचं। मी जसं 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता 2100 रुपये आपण देणार आहात, पण त्याच्यामध्ये 2100 रुपये पंकजाताई तुमच्यासाठी विषय आहे। लाडकी बहीण, आमचा विषय असा आहे की आपण 2100 रुपये देणार आहात, पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका, सरसकट द्या। तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही, त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही, असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका, कृपया करू नका। हे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे 2100 रुपये आपण दिलेच पाहिजे। दुसरं, आम्ही शेतकऱ्यांना मोफत विद्युत देऊ आणि 24 तास विद्युत देऊ। अध्यक्ष महाराज, आज राज्यामध्ये आता बिलं तर आली नाहीत, त्याच्यामुळे आता मोफतच आहे असा अंदाज लावू, आले तर मग आपण विचारू। पण अध्यक्ष महाराज, 24 तास शेतकऱ्यांना लाईन कुठे मिळते आहे? आपण सांगितलं दिवसाची तरी लाईन देऊ, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण दिवसाची लाईन देतच नाही आहे। त्याच्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला मिनिमम नाही 24 तास तरी 16 तास तरी विद्युत आपण दिली पाहिजे, ही मागणी मी पुरवणी मागण्यावर मी या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महाराज, त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही जे MRCचं नाव सांगून आम्ही विद्युत रेट वाढवले म्हणून सांगणार, तर त्याच्यामध्ये सामान्य लोकांना लुटण्याचं काम हे सरकार करते का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की घरगुती विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत ते तातडीनं आपण कसे कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे। मी मगाशी सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल, आता शेतकऱ्यांचे विद्युतचं बिल माफ केलंच आहे, तर बिल येणार नाही असं आम्ही समजतो, पण मी तुम्हाला सांगत होतो की 24 तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होतात, पण हे 24 तास विद्युत मिळतच नाही। तुम्ही सौर ऊर्जाचा खेळ सांगितला, शेतकऱ्यांनी पैसे भरले, पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक डिसाईड करता ते गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतं की आम्हाला काही संबंध नाही। त्याला तिकडे लावून दिलं, दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला शोधताच त्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी आटतं। आणि म्हणून तुम्ही आता, आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, मी शेतकरी आहे, मी शेती आजही करतो, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला, काही ठिकाणी 1.5 इंचीचं पाणी लागते, काही ठिकाणी 2.5 इंचीचं पाणी लागते, 1 इंचीचं पाणी लागते। शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो। मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही। याच्या शेतीचं ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागणार आहे। आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेले आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही। त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालवा। आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे, शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकचं, हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असा हात वरत करून चालता येणार नाही। आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील, ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणारं विद्युत जे आहे
ते पूर्ण का मिळत नाही, शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा, घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं. त्याच्यातली एक कारणं ही पण आहेत. कारणं अनेक आहेत. तो कर्ज हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत, सौर ऊर्जा हा भाग वेगळा, विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे. या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय. अध्यक्ष, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. विदर्भात अधिवेशन चाललेलं आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत. सरकार आलं तेव्हापासून पुन्हा आत्महत्या पुन्हा वाढल्या. मला सरकारमुळे वाढल्या असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही, पण ज्या काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्या उपाययोजनाच्या बद्दलची भूमिका आपल्याला या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे दादा. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय उपाययोजना करणार, त्याच्यासाठी काय देणार, त्या भूमिका आपल्याला मांडावं लागणार आहे. बिमिऱ्यांचं आपण पाहिलं असेल की संत्रा असेल, धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, विदर्भातले हे प्रमुख पिकं आहेत. आज आपण पाहिलं की आपणच घोषणा केलेल्या होत्या की आम्ही सोयाबीनला भाव देऊ, कापसाला एवढा भाव देऊ. धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही त्याचं केंद्र आम्ही तातडीने उघडू. दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले. धान हा दिवाळीच्या पहिले निघतो, सोयाबीन पण निघतो. आपण सगळे दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले. धान खरेदी झाली, अजूनपर्यंत धान उत्पादकाचे पैसेच आपण दिले नाही. सोयाबीनचाही तोच हाल आहे. परवा कोणीतरी म्हणत होते इकडचे समोरचे सदस्य की खरेदी झालेली आहे. खरेदी झाली पण पैसे का नाही दिलेत? काय भावाने पैसे देणार आहात? तुम्ही सांगितलं होतं की आम्ही 7,000 रुपयेच्या भावाने आम्ही सोयाबीन खरेदी करू. तर या पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्याला 1,000 रुपये बोनस देऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजेत. पशुसंवर्धनामध्ये सांगेल की खरं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो. एक योजना दादा चालू केली पाहिजे. 10-15 लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो की शेतकरी असो, छोटावाला मध्यम शेतकरी असो, त्याला देण्याचा एक निर्णय करा. रोज 1,000 रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना. कारण की तुमच्या 2100 रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलावा ग्रामीण भागासाठी असं मला कळलं. शेतकऱ्याला ते देत नाही. माझ्याकडे पण गायी आम्हाला नाही मिळाले 50 रुपये म्हणून मला माहिती आहे. मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो. गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे. शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गायीला का 50 रुपये देत नाही? आपण का देत नाही? गोशाळेच्याच लोकांना का देता? त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल, या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं, तर मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायींना सुद्धा आपण 50 रुपये रोज दिले पाहिजेत. तुमचं सांगायचं वेगळं आणि खायचं दाखवायचे जात वेगळे असं नको ठेवा. आखरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या घरी गोधन वाचलं पाहिजे. कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे शेण जायला पाहिजे ते आता संपायला लागलं. त्याच्यामुळे शेतीतला पोत संपायला चालला, शेती मरायला चालली. रासायनिक खतामुळे शेत संपायला चाललेलं आहे आणि आमची काळी मातीच संपली, तीच मरम पावली. तर मग महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आपल्याला म्हणण्याचा अधिकार पण राहणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिहीन असेल, शेतमजूर असेल, त्यालाही एक गाय किंवा म्हस देण्याचं 10-15 लिटरचं, आणि मध्यम शेतकरी, लहान शेतकरी याला पण गाई म्हशी देण्याचा एक निर्णय आपल्या सरकारने करावा. आणि खरंच त्यावेळेस गोमातेसाठी आपलं सरकार फार चांगलं काम करते आहे असं राज्याचंच नाही तर देशातली जनता आपल्याला मानेल असा माझा विश्वास आहे.